तर आज आपण जाणार आहोत पाथरी विधानसभा मतदारसंघात आणि जाणून घेऊयात तेथील मतदारांच्या विविध प्रकारच्या प्रतिक्रिया। तर चला निघूयात। तुमचं काय नाव आहे भैया? शिवाजी भारतराव देशमुख। तुम्हाला काय वाटते पाथरी विधानसभेत कोण निवडून येईल यावेळेस? पाथरी विधानसभेत 100% साहेब निवडून येणार। कोणते साहेब निवडून येतील? वरपुडकर साहेब। वरपुडकर साहेब साहेब कामं करतात का? 100% साहेबाच्या आमच्या सर्कल मध्ये भरपूर काम आहेत। पानेरला सभामंडप दिलेले 35 लाखाचा, पेडगाव मध्ये 2 सभामंडप 35 लाखाचे झालेले, पिंपळगाव मध्ये काम आहे, पाण्याची टाकी 14,88 लाखाचं काम आहे, साहेबांना आणलेलं आहे। श्रेय दुसरे घेत आहेत पण काम हे साहेबाचं आहे। 100% साहेबांना आमची रोड नाल्या भरपूर कामं केली आहेत आणि आणखीन साहेबांना संधी जर मिळाली आणखीन साहेब 100% काम करतील। मला काय वाटतं साहेबाला टफ कोण देईल या निवडणुकीत? साहेबाला सध्या तर कोणी टप नाही, साहेब 1 नंबरलाच आहेत सध्या। आज टपचा विषयच नाही काही। हे 4 नंबरचे उमेदवार उड्या मारायला काहीच नाही, बाकी काही नाही। तुम्हाला काय वाटतं काय कोण निवडून येईल? नाव काय तुमचं? माझं नाव गीतेश सर्जेराव बोचरे, राहणार काष्टगाव, पाथरी मतदारसंघ। पाथरी मतदारसंघ। तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेस? 100% वरपुडकर साहेब निवडून येणार आहेत। साहेब कामं करतात का? काम करते, 100% काम करते। आमच्या गावात सभा मंडपचं काम केलेलं आहे। तर गावात सोडून पाथरीत वगैरे सगळीकडे काम सुरू आहेत का साहेब? काम सुरू आहेत सगळीकडे। सगळीकडे काम आता निवडून आले त्याला अजून 4 भेटते, काम चालू आहे। तुम्हाला काय वाटतं साहेबाला टफ कोण देईल? टप कोणीच नाही साहेबाला, फक्त साहेब आहेत, फक्त साहेब फक्त साहेब आहेत। तुमचं काय? कैलास देशमुख। तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? साहेबच येतील, कारण साहेबांनी खूप कामे केलेले आहेत। होईल तेवढी मार्केटिंग जनतेपर्यंत पोहोचली नाही आणि कामाचे बरेच ठिकाणी साहेबांनी खूप कामे केलेत, पण कोणी श्रेय दुसरे घेतात। साहेबांचं नाव पुढे पाहिजे तेवढं झालं नाही, त्यामुळं तरी पण लोक बऱ्यापैकी माहित आहे काम साहेबच करतात, श्रेय दुसरे गेले साहेबच करणार, साहेबच येणार आहेत। साहेबच निवडून येईल। भाऊ राम राम। राम राम। काय नाव आहे तुमचं भाऊ? श्रावण शिवाजीराव भोसले। काय वाटतंय तुम्हाला की यावर्षी कोण निवडून येईल या इलेक्शन मध्ये? आपल्या इथं पाथरी विधानसभा मतदारसंघात कोणाची हवा आहे सध्याच्या घडीला? सध्या तर राजेशदादा विटेकर यांचीच हवा आहे। बरं, गेल्या आता आमचे जे रनिंग आमदार आहेत माननीय वरपुडकर साहेब, त्यांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही। ते फक्त 5 वर्षाला येतात, मध्यंतरी कसली भेट नाही, काय नाही, कुठं म्हणजे कधी त्यांनी आतापर्यंत कोणत्या कामाचं नारळ फोडलेलं सुद्धा पाहिलेलं नाही, आलेच नाहीत। आता ह्या 5 वर्षानंतर पुढच्या 5 वर्षालाच बघायला भेटणार आम्हाला। तुमच्या अडचणी काय तिथल्या? समजा सोनपेठ तालुक्याच्या तुमच्या प्रमुख पाण्याचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न काय आहेत? खूप मोठा प्रश्न आहे आमची दळणवळण व्यवस्था। सध्या रस्त्यामुळेच आता सोनपेठला मार्केटला नवीन कोणीच येत नाही, हेच जवळपासच्या खेड्यातले लोक तेवढेच आहेत। नवीन म्हणजे हे मुख्य म्हणजे रस्ता नसल्यामुळं नवीन माणूस ह्या रस्त्याला म्हणजे आता जर पाथरीला जरी जायचं झालं तरी आता इकडून गंगाखेड मार्गे जावं लागतं। जर हाच रस्ता जर झाला तर उद्या डायरेक्ट इथून जाणार, म्हणजे इथल्या लोकांना व्यवसाय उपलब्ध होईल ना। मुख्य प्रश्न रस्त्याचा आहे। रस्ता आता मंजूर करून आणलेला आहे, 548B आता बहुतेक राजेशदादा विटेकर यांनीच मंजूर करून आणलेला। बरं, दादा या प्रश्नांवर मार्ग काढू शकतात का? समजा मार्ग काढू शकतात, कारण आता युवा नेतृत्व आहेत सध्या। तर विकास काम या अगोदर जिल्हा परिषदच्या माध्यमातून भरपूर केलेले आहेत त्यांनी। आता आमचं गाव असेल गवळी पिंपरी गावचं आहे मी, तर तिथं भरपूर अशी विकास कामं केलेली आहेत त्यांनी। बरं, दादाला टफ कोण देईल समजा इलेक्शन मध्ये? फाईट कोण देईल तुम्हाला असं वाटतंय? दादाला जर टफ देईल असं म्हणायचं झालं सध्या तर एक नाव कौल बघायचं झालं तर सध्या दादाकडेच आहे जास्त। कौल जरी दादाकडे असला तर दादाला या उमेदवाराकडून समजा एक फाईट भेटेल चांगली इलेक्शन? फाईट वरपुडकर साहेब। वरपुडकर साहेब देतील, बाकी कोण नाही समजा? बाकी चालतंय, काय हरकत नाही। तुमचं काय नाव आहे भैया? महादेव किंवा बरं, तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? राजेशदादाच। दादा काम करतात का इकडे? दादा काम करतात, प्रश्न सोडवतात तुमचे सगळे? हो सोडते। मराठा आरक्षणाचा मुद्दा समजा या इलेक्शन मध्ये उठवला जाईल का? उठवलं जाईल तरी हे आमचा माणूस मराठीच आहे ना, बरं, मग त्याचा फरक काय पडेल तुमच्या इथे? फरक काहीच नाही, दादालाच मतदान होणार जास्त। दादालाच मतदान। तुमचे काय प्रश्न सुटले का दादामुळे आतापर्यंत? सुटे नुसता फोन लावले सुटते। राम राम भाऊ, तुमचं काय नाव आहे? स्वप्नील राठोड। स्वप्नील राठोड। तुम्ही कुठं का इथंच राहता का प्रॉपरचे? सोनपेठ। बरं, तुमचा काय म्हणणं आहे की या विकास झालाय का आतापर्यंत? आतापर्यंत झालं नाही, आता दादा आले तर होऊन जाईल, कारण की प्रॉपरचा माणूस जर आमदार झाला तालुक्याचा, कारण की दुसरे बाहेरचे येऊन इथं फक्त वर्षात तोंड दाखवायला येते तर निघून जाते, फक्त सभा घेणं एवढंच काम आहे बाकीच्या आमदारांचं।
बरं आता या पाथरी विधानसभा मतदारसंघात 3 गाव आहेत, हा म्हणजे सोनपेठ, पाथरी आणि मानवत. तर या 3 गावांमधून पण दादाला लीड भेटू शकते का? आरामशीर. आरामशीर भेटेल. सोनपेठ तालुका तर दादाचाच आहे. हा, सोनकी 2 गावांची समजा लोकांची भूमिका वाटते का तुम्हाला की दादाला सपोर्टिव्ह आता राहील? आम्ही फिरतात त्या साईडला तर मानवत ह्या साईडला जातात तर तिथं दादाच आहेत. कारण तिथल्या जनतेचं पण भरपूर काम आपलं जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यांनी भरपूर सोडले. तिकडून तर दादासाठी भरपूर काही. भाऊ तुमचं काय नाव आहे? अवधूत भोसले. तुम्ही किती वर्षापासून राहता इथं? 23 वर्षापासून. तुम्हाला वाटते का सोनपेठचा विकास झाला? काहीच विकास झाला नाही सोनपेठचा. कशामुळे झाला नसेल बरं? आमदार वरपुडकर साहेब काव येतच नाही तिकडे, लक्ष देत नाही सोनपेठ तालुक्यावर. मग तुम्ही याच्या आधी मतदान काऊन केलं होतं वरपुडकर साहेबाला? ह्याच्या आधीवर मतदानच नव्हतं. मतदानच नव्हतं का? म्हणजे नवीन मतदार आहेत तुम्ही. दादाला टफ कोण दिले? युवक म्हणून आता तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असता, दादाला टफ कोण दिला असं वाटते तुम्हाला? जरांगे फॅक्टरीमुळे वरपुडकर साहेब समजा थोडं टफ देतील, बाकी मग कोणताच उमेदवार दादाला टफ नाही देणार. दुसरं देऊ शकत नाही. चालतं. भाऊ राम राम, तुमचं काय नाव आहे? राम राम. स्वप्नील लोबाळे. तुम्हाला काय वाटते कोण निवडून येईल या मतदारसंघात? आमच्या मतदारसंघात राजेश विटेकर निवडून येतील. राजेश विटेकर येतील का? राजेश विटेकर प्रश्न सोडवतात का लोकांचे? स्थानिक लेवलचा माणूस आहे, गोरगरिबांचे प्रश्न सोडवणारा माणूस आहे, तरुण नेतृत्व आहे आणि या तालुक्याला तरुण नेतृत्वाचीच गरज आहे. त्याच्यामुळं नक्कीच या तालुक्याचे प्रश्न मार्गी लावतील दादा. बरं, इथला विकास काऊन झाला नाही असं वाटतंय तुम्हाला? जे सदरील आमदार आहेत, रनिंग आमदार फक्त 5 वर्षात एकदा तोंड दाखवतात, जनतेला राम राम घालतात. 5 वर्षानंतर पुढच्या 5 वर्षालाच मतदान मागायला येतात. त्याच्यानंतर यांनी सोनपेठचं तोंडच पाहिलं नाही कधी या रनिंग आमदारांनी. इथले समजा महत्वाचे प्रश्न असतील 5 तर कोणते 5 प्रश्न असतील तुम्हाला? स्थानिक लेवलचे प्रश्न आहे सोनपेठ शहराचा. आता मी स्वतः व्यापारी आहे, माझं हॉटेल आहे इथं पाठीमाग. या सोनपेठ शहराला जोडणारे मुख्य रस्ते, मेन परळी रस्ता आहे, इकडून याला सिरसाळा आहे, इकडला परळी पाथरी रस्ता आहे. कुठलाच रस्ता इथून दळणवळणाचं कोणतंच साधन नाही. नवीन लोक या सोनपेठला अटॅचच होत नाहीत. इथलेच खेड्यातले लोक, उलट या तालुक्यातले लोक आता परभणी रोड झाल्यामुळे तिकडे चालले. इथून लोक स्थलांतरित झाले व्यापारासाठी. तिकडे लोकच यायला तयार आहेत सोनपेठकडे. व्यापाराच्या संधीच निर्माण नाही. तिथं सगळा भकास करून टाकलाय तालुका. आणि कोण देईल या ह्याच्या इलेक्शन मध्ये? वरपुडकर साहेब देऊ शकतील. वरपुडकर साहेब देऊ शकतील का? भैया काय वाटते तुम्हाला कोण निवडून येईल पाथरी मतदारसंघात? वरपुडकर साहेब. वरपुडकर साहेब काम करतात का? 100% करतात का? 100%. तुमचं काम झालंय का आता? आतापर्यंत आमचे समजे कामं झालेली. बरोबर. अडी अडचणीला धावून येतात का? हा, अडचणीला धावून येते. आता आम्ही पाण्याची समस्या घेऊन गेलतात वरपुडकर साहेबाकडे. पण ते वरपुडकर साहेबांना दुसऱ्या दिवशी लगेच तात्काळ ऍक्शन घेऊनच तिथं पाण्याचे 2 बोर पाडून दिलेत. तत्काळ ऍक्शन घेतली वरपुडकर साहेबांनी. इथं सोनपेठचा विकास झाला वाटतंय का तुम्हाला? 100% विकास झाला. बरं, सोनपेठला टफ कोण दिला आता इथं समजा वरपुडकर साहेबाला? सोनपेठला म्हणा, पाथरीत म्हणा, बाकी समजे खाली राहणार, पण वरपुडकर साहेब 1 नंबरला राहणार. 100% निवडून येतात वरपुडकर साहेब. 1001%. राम राम मामा. राम राम राम. नाव काय तुमचं मामा? संतराम राठोड. बरं, तुम्हाला काय वाटतं या मतदारसंघात, पाथरी मतदारसंघात कोण निवडून येईल? आमचे राजेश दादा विटेकर इथे. राजेश दादा येतात का? 100% येणार. काम करतात का दादा? हो, काम करतात. तुमचे प्रश्न सोडवू देईल का दादा असं वाटतंय का तुम्हाला? आमच्या घरचाच आमदार आहे. घरचाच आमदार आहे का? प्रश्न आमचे सोडले, सगळे प्रश्न सोडले. बरं, दादाला टफ कोण देईल या मतदारसंघात? तर काहीच तरी सांगू शकत नाही, पण आमचे दादा निवडून येतील. दादा निवडून येतील का? तर दादाच्या आता प्रत्येक आमदाराचा एक वेगळा पॅटर्न असते प्रश्न सोडवाय. दादाचा काय असा खास पॅटर्न आहे का? फोनवर काम होतंय, नाही तर काम होतंयच लगेच दादाकडे कॉन्टॅक्ट केला की बरोबर 100% आमचे काम होतातच का? बरं. आतापर्यंत. राम राम. काय नाव आहे मामा तुमचं? माझं नाव नामदेव रखमाजी राऊत, सोनपेठ. बरं, तुम्हाला काय वाटते पाथरी विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल? पाथरी विधानसभामध्ये वरपुडकर साहेबाचा विजय होण्याची शक्यता आहे. वरपुडकर साहेब काम करतात का? काम करतेत, जे मन लावून करतेत, पुन्हा आणि काही अपेक्षा करीत नाहीत. हा, करा गरीबा करता मायबाप आहे. गरीबा करता मायबाप आहेत. हो. पण आतापर्यंत तुम्हाला वाटते का सोनपेठचा विकास झाला? आता झाला नाही, पण आता करतील ना. आता कवर नाही व्हायचं. आता वरचीवर व्हायला, सुधारणा व्हायलाच ना. आता सुधारणा झाल्या का? प्रश्न सुटले का इथले लोकांचे? प्रश्न सुटले का? एवढे सुटले नाही का अजून, पण ते सुटण्याच्या मार्गाला आहे. मार्गावर आहेत म्हणजे सुटू शकतात आज उद्यामध्ये.
साहेब बंड कशातून शिकायचं हे करायचे आपल्याला. बर आपल्या सोनपेठचं लक्ष राहू द्या म्हणलं साहेब लक्ष राहते, पण तुम्ही बार याचं आणि ते तुम्हाला दिसतंय असं काय आम्ही म्हणून काय उपयोगाचं इथं. बरोबर आहे. येतो म्हणले आणि लक्ष ठेवा म्हणले तुम्ही लक्ष ठेवतो, तुम्ही या. चालतंय. हो, तुम्हाला काय वाटते पाथरी विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल? काय आता नवरदेव तर खूप झालेले आहेत. हा, कोणाला नवरी मिळते काय माहिती आहे आता. विकास होते का तुमच्या मतदारसंघाचा? विकास तर काय कुणी केलेला नाही सध्या आतापर्यंत. नुसते आश्वासन देऊ गेलेले काय. बरं, आतापर्यंत जे महाराष्ट्रामध्ये जे उपोषण झालं असेल रस्त्यासाठी तर फक्त एकमेव सोनपेठ आहे. पूर्ण महाराष्ट्रात 57 दिवस उपोषण केलं होतं रोडसाठी. एकाने बी कुणी दखल घेतली नाही कोण्या नेत्याने काय. बरं, ते सोनपेठचे प्रमुख 5 प्रश्न कोणते तुमच्या मनानं? सोनपेठला दळणवळण रस्ते नाहीत, इथं लाईटचा प्रॉब्लेम आहे काय. लाईट बरोबर नसती, रस्ते नसते, पाणी मिळत नाही जनतेला चांगलं इथं प्यायला काय. बरं, तुम्हाला काय वाटतं आता नेमकं कोणता फॅक्टरी निवडणुकीत महत्त्वाचा ठरेल? प्रत्येक उमेदवार आता आश्वासन दिलेलं आहे, मी हे करीन, मी ते करीन. एक उमेदवार तर मला मी लग्न लावून देईन. बघा आता मुलाचे ज्याचे लग्न होत नाही त्याच्या आता इथे कुठून पोरी आणते मला सांगा नाही. आणू शकत नाही. आणू शकत नाही. हा, तुम्हाला बी माहित आहे ते. पण हे एक उमेदवार म्हणला आम्ही लग्न सुद्धा लावून देऊ. एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रचार सुरू आहे. हो, एका चढ एक आश्वासन द्यायला एका चढ खूप. पण विकासाकडे कोणाचं लक्ष नाहीये, कळालं का. निवडणुकीपुरतं आश्वासन देतात आणि जातात बस. बरं, समजा एक टॉपचे 3 उमेदवार जर म्हणलं पाथरी विधानसभा मतदारसंघाची, तर तुम्ही कोणते 3 उमेदवार बघता की हे 3 जण टॉपला? उमेदवारामध्ये आता कसं आहे बघा, नंबर 1 आता वरपुडकर साहेब, राजेश दादा विटेकर आहेत, बाबाजी आणि 3 उमेदवार तर आहेत स्ट्रॉंग मध्ये तिन्ही बी. बरं, मग आता या 3 उमेदवारांसाठी कोणता फॅक्टर महत्वाचा ठरला? आता जरांगे फॅक्टर असेल? नाही, ते जरांगे फॅक्टर तर एक मात्रा बी नाही अजून कुठंच नाही. कोण्या उमेदवारामध्ये बी नाही आणि त्या जरांगे पाटलाचा बी शब्द नाही कधी कोणाबद्दल. राम राम मामा, तुमचं काय नाव आहे? लक्ष्मण साठे. तर तुम्हाला काय वाटतं इथं कोण निवडून येईल या इलेक्शन मध्ये? पाथरी विधानसभेमध्ये आमचं सोनपेठचे राजेशदादा विटेकर. राजेशदादा विटेकर येतील का? बरं, राजेशदादा विकास करतील का सोनपेठचा, वाटते का तुम्हाला? विकास करतात, विकास नेतृत्व आहे ते सोनपेठचं. हा, आणि त्यांच्याकडची पात्रता आहे म्हणून त्यांना पक्षानं परत आमदारकी असताना सुद्धा आमदारकी दिली त्यांना. बरं चालतं. आणि सोनपेठचे कोणते मुद्दे महत्वाचे ठरतील या निवडणुकीसाठी? सोनपेठला 558 बी जे रोड आहे ना, तो रोड तिथं सोनपेठला म्हणजे आपला शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी बऱ्याच ठिकाणी निधी आणून त्यांनी काम मार्गी लावलेत. खेड्यापाड्याचे पांढरण रस्ते, या मुद्द्यावर ही निवडणूक होईल समजा. धन्यवाद. राम राम मामा, काय नाव आहे तुमचं? रामराम, माझं नाव प्रदीप सोनटक्के, मी राहणार मांडाखळीचा तालुका. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? सध्या पाथरी विधानसभेमधून मला वाटतं की विद्यमान आमदार सुरेशराव वरपुडकर साहेबच येतील. कामं करतात का साहेब? साहेबांचे भरपूर काम आहेत. मागच्या 40 वर्षापासून साहेबांचे काम आहेत. फक्त आमदार आहेत म्हणून नाही, त्यांचं आणि इथल्या पाथरी विधानसभेचे जे मतदार आहेत त्यांचे कौटुंबिक नाते, वैयक्तिक काम असतील किंवा विकासाचे काम असतील, साहेबांनी नेहमीच. जरांगे फॅक्टरची किती मदत होईल तुम्हाला? नक्कीच जरांगे पाटलांचा प्रभाव या पाथरी विधानसभा मतदारसंघामध्ये भरपूर आहे. लोकसभेला सुद्धा इथे 33,000ची लीड माननीय खासदार साहेब संजय बंडू जाधवांना होती. आणि यावेळेस जरांगे पाटलांचा ज्या पद्धतीने त्यांनी पाडापाडीची भाषा केलेली आहे त्या पद्धतीनं युती सरकारला नक्कीच त्याचा फटका बसतो. बरं, तुम्हाला काय वाटतं साहेबाला टफ कोण देईल समजा टॉपचे? मला वाटतं ही लढाई युतीमध्ये आणि आघाडीमध्येच. हो, पण 2 जर उमेदवार युतीचे उमेदवार विटेकर. मामा तुमचं? जगन्नाथ उत्तमराव फले. बरं, तुमचं काय मत आहे की या पाथरी विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल यावेळेस? आमच्या इकडे राजदादा चांगलं आहे, राजेश उत्तमराव विटेकरचं. हो, बरं, दादा काम करतात का मग सगळ्या लोकांचे? करतात ना. करतात. हो हो. आणि हे समजा दादाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत की दादाने हे प्रश्न सोडवायला पाहिजे? ते प्रश्न कोणते असेल समजा रस्ते, पाणी? हो ना, पांढरण रस्ते रोडचे तर झालेलेच आधीच कामं सगळे. पुन्हा असे काही खाजगी काही कामं करतात काही प्रत्येकाचे समजा. हो, प्रत्येकाचे सुखादुखामध्ये अडचणी जाऊन येतात समजा. जाऊन येतात. हो हो हो. तुमच्या दादाचं काम मोठ्या प्रमाणावर आहे का? भरपूर. हो. बरं, दादाला टप कोण देईल यावेळेस काय वाटते तुम्हाला? दादा टप वरपुडकर साहेब. वरपुडकर साहेब, बाकी कोण देणार नाही समजा? नाही. हा,
वरपुडकर साहेबांनी काम वगैरे केले का नाही आतापर्यंत जास्त काय केले आमदार होते ना आमच्या भागातले ते आमदार होते त्यांनी पण केले हो, त्यांनी केले दादा नवीन नेतृत्व पाहिजे म्हणून तुम्ही- पाहिजे म्हणून विटेकर साहेब बरोबर त्यांचे वडिलाचे त्यांचे काम आहेत पहिलेपासून त्यांचे जिल्हाध्यक्ष होते मार्केट सभापती गंगाखेडचे होते पहिले आता सोनपेठचे आहेत पहिले 10-15 वर्षाला सोनपेठ सभापती बरं आता इथले समजा सोनपेठचे 5 महत्वाचे मुद्दे जर बघायचे असतील तर कोणते असतील तुमच्या अडचणी किंवा पाथरी विधानसभा मतदारसंघाचे मुद्दे आहेत तर या 5 मुद्द्यावर निवडणूक होईल असं वाटतंय तुम्हाला मुद्द्याचं काही सांगता यायचं नाही पण रस्ते पाणी रस्ते हे जरी पाणीचं आहे चांगलं पाणी बी सगळीकडे चांगलंच आहे बंधारे ते आमच्या इकडे हो खडका बंधारा आहे इथं तारुगाव बंधारा आहे मुदगल बंधारा आहे बरं जरांगे फॅक्टर किती प्रमाणात काम करले या निवडणुकीत असं वाटतंय तुम्हाला ज्या प्रमाणात लोकसभेचा निकाल बदलला त्या प्रमाणात विधानसभेचा निकाल बदलेल का वाटतंय का तुम्हाला बदलेन ना जरांगेचं आहेत ना जरांगेचं वार आहेच पण आता आणि त्याच्यामुळे काय काय होते काय काय नाही आणि काही सांगता येत नाही तेवढं काय नाव आहे मामा तुमचं माझं नाव साचीराम छोरे कुठे राहणार देवनांद्रा देवनांद्र्याचे बरोबर यावेळेस काय वाटते कोण निवडून येईल तुम्हाला यावेळेस विटेकरचं वातावरण चांगलं आहे विटेकरचं वातावरण चांगले का कामं करतात का विटेकर साहेब काम चालू आहे त्याचे आता सध्या आमच्या गावाला सभा मंडप दिला देवनांद्राला एक बरं तुमच्या पाथरी विधानसभेचा महत्वाचे मुद्दे कोणते आहेत निवडणुकीसाठी आमच्या इकडे त्याच्यानंतर कारखाना महत्वाचा आहे हा तर कारखान्याचं काम करतील ते निवडणुका झाल्यानंतर बरं तुमच्या काय अपेक्षा आहेत त्याच्याकडून आमचा कारखाना 10,000 टन करण्याची अपेक्षा म्हणजे ऊसाचा याचा प्रश्न मिटते दुसरे पाणी प्रश्न वगैरे पाणी रस्ते काही प्रश्न आता रस्ते तर चालू आहेत सध्याचे आता आमच्या इकडे चालू आहे रस्ता त्याचा काम चालू आहे सध्या बरं विटेकर साहेब येतील असं वाटतं नंबर 1 ला तेच येत आता सध्या बरं आणि निवडून येणार तेच येत बरं साहेबाला टप कोण दिला असं वाटतंय तुम्हाला टप्प जमलं तर फक्त हे गब्बर आहे बाकी नाही कोणी बरं हो चालेल, धन्यवाद कुठले आहेत तुम्ही गोपेगाव तर तुम्हाला काय वाटतं या विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येईल यावर्षी राजेदादा विटेकर दादा काम करतात का सगळे बरं ह्या विधानसभा मतदारसंघात म्हणजे कोणत्या मुद्द्यावर निवडणूक होईल तुमची विकासाच्या मुद्द्यावर का तर मराठा आरक्षणाचा काही प्रभाव पडेल का या निवडणुकीच्या निकालावर हो पडेल ना पडेल का तर अपेक्षा काय आहे तुमच्या दादाकडून की दादाने हे काम केलं पाहिजे असा विकास केला पाहिजे पाथरी विधानसभेचा समजा सोनपेठचा एक रस्ता असेल किंवा कारखान्याचा दिलेले आम्हाला तसं कारखाना म्हणले 10,000 करायचं आहे बरं शेतकऱ्याला आश्वासन दिलेली ते रोडचं दिलेले बस स्टँडचं दिलेले दादाकडे काम झालेली त्याच्यावर आता आमच्याच गावात सभा मंडप दिला एक सभा 2 महिने तर सभा कुठे नाही तुम्ही वडीचे प्रॉपर तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल यावेळेस यंदा राजदादाच येणार आहे राजेदादाच येतात युवक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत दादाकडून दादाकडून अपेक्षा थोड्याफार होत्या पण त्या दादांना अपेक्षा पूर्ण केलेल्या दादा एकदम व्यवस्थित मध्ये सगळं काम रुजू केलेले दादांना त्यांचे व्यवस्थित रोड रस्ते नाले गेले पाण्याची सुविधा स्वच्छता हे ते सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित काम केलेलं पण दादाला टप कोण दिला या निवडणुकीत दादाला फक्त यंदा गब्बर खान नाही तर बाबाजी साहेबच देणार पण दादा भरपूर मतांनी निवडून येणार आहे दादांनी काम त्याच्यापेक्षा एकदम व्यवस्थितपणाने केलेलं बरं तिकडून करू का मामा नाव काय तुमचं गणेश विखे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल पाथरी विधानसभेला का सांगावं आता मी शेतात काम करणार आहे बहिणी मतदान कोणाला करता तुम्ही दरवेळेस बरं मतदान सांगू नका अंदाजा सांगा कोण निवडेल माणूस तुम्हाला माहितच नाही का म्हणजे ते जास्त करून ते काय ते मग ते कळत नाही कोणी म्हणजे याला दाबा त्याला दाबायचं बरं जाऊ द्या काय तुम्हाला काय वाटतं राजेशराव विटेकर राजेदादा विटेकर काम करतात का राजेश विटेकर नंबर 1 कामं करतात का आणि हे वरपुडकर साहेब वरपुडकर साहेब आहे पण आमच्या भागातल्या रोडाचं काम झालं नाही ग्रामीण भागाचे कामाला जनता नाराज आहे बर बर दुसरं काय नाही बर बर तुम्हाला काय वाटतं मग कोण निवडून येतील तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येतील निवडून आता हे पतरंगी लढत आहे इथं कोण निवडून काय सांगता येत नाही बरं कोण टफ कोण आहे समजा टॉप 2 मध्ये कोण वाटतात तुम्हाला की हे 2 जण टॉप 2 मध्ये येतील टॉप 2 मध्ये म्हणजे मोहनभाऊ फळे आहेत हा आणि मग हे आपले बाबाजानी आहेत बाबाजानी आहेत का
वरपुडकर साहेब, विटेकर साहेब आणि हे आपले विटेकर रनिंग आमदार आहे ना, डबल विटेकरला घ्यायची येत नव्हती ना त्याला, तिकीटच घ्यायचं. तिकीट द्यायला तुम्ही सईद खानला तिकीट दिला, पुन्हा विटेकरला उभं केलं केलं का नाही? हा बरोबर. मग एका घरात दोन दोन आमदार का? हा मग बाबाजीने तिकीट दिलं नाही, बाबाजीने अपक्ष उभं टाकले. म्हणून पडतं विकास आमच्या गावाचा म्हणून पडण्यात केलेला विकास. आणि वरपुडकर साहेबाचं काय वरपुडकर साहेबाचा का 5 वर्षाचा आताच आले ते भेटायला. डायरेक्ट 5 वर्ष काहीच नाही, बर आराम करायचे वरपुडकर साहेब. बर. आहे त्यांचा बी काय सांगता येत नाही. हे पतरंगी लढत मध्ये कोणी निघू शकते, एक्झॅक्टली सांगू शकत नाही आपण. हे निघणार आहे लीड कोणालाच भेटणार नाही. लीड कोणाला लई झालं 5-7 हजाराच्या ज्याला 45-46 हजार मतदान पडलं ते निवडून येईल. मोल पडला कमीत कमी 55,000 लोकांचे ऑपरेशन केलेले डोळ्याचे, त्याला ते बेनिफिट भेटणार आहे त्याला. बर. 100% भेटणार आहे त्याचा. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? नंबर 1 मोशी मोहनपाड. मोहन फडच का? बर बर. काम करतात समजा मोहन पहिले गेले मानाचा विकास केलेले रखडलेले काम झालेत म्हणून आम्ही म्हणालो. तुम्हाला काय वाटतं? माधवराव फडच येतील निवडून. माधवराव फडच येतील. कारण की नाही का त्यांच्या कामालाच बघून लोक मतदान करणार आहेत. आणि मोहनराव फड नाही का स्वतः नाही का मुंबईला ऍडमिट आहेत. हो हो. त्यामुळे नाही का काही लोकांना जर भावना जर असेल, सहानुभूती भावना जर असेल त्यांच्यावर काही जर गोष्टी तर नाही का त्यांनाच मतदान करतील सगळे. 55-60 हजार लोकांचे ऑपरेशन केले त्यांनी केलेले. लोक कसे विचारतात? 50-55-60 हजार रुपये. माझी खुद, मी एक ड्रायव्हर आहे, माझी खुद गाडी त्यांच्या लागली होती. 2-3 वर्ष झाले त्याला. रनिंग आमदार होते का, तेव्हा त्यांनी 50 ते 55 हजार लोकांचे हे केलेत, ऑपरेशन केलेत. कमीत कमी त्यांच्यामधले 25-30 हजार लोक तर मतदान टाकतात ना. 15-20 आता भेटेल ना त्यांना. 15-20 हजार असा मतदान भेटेल. मत आहे आपलं तर. त्यांनी विकास केलेला आहे. चालते. धन्यवाद. राम राम. राम राम मामा. राम राम. कुठे आहेत तुम्ही? इथलेच पेडगावचे इथलेच आहेत का? पेडगाव. कोण येईल पाथरी विधानसभेत निवडून आता? पाथरी विधानसभेत सध्या साहेबाचीच हवा आहे आणि तीच कायम लास्ट पर्यंत राहून साहेब विजय होतील असा आमचा पूर्णपणे अंदाज आहे. नेमके कोणते साहेब आता आहे? तर पंचरंगी लढत आहे ते सांगा ना एकदा. माननीय सुरेशरावजी वरपुडकर साहेब, निवडणूक निशाणी पंजा आहे त्यांची. पंजा आहे का? बरं. त्यांनी कामं केलीत का आजपर्यंत सगळ्याची? आता आम्ही पेडगाव मध्ये राहतो तर पेडगाव मधले काम सांगायचे म्हणलं तर आता हे एक सभागृह आहे मोठा इथे. इथं आज याच्या आधी कार्यक्रम घ्यायचा असेल तर 40-50 हजार रुपये लागायचे. आज इथे एक मोठ्या प्रमाणात कार्यक्रम व्हायला तर 0 दरामध्ये ते कार्यक्रम होतात. आज 40 लाख रुपये देऊन साहेबांनी हा सभागृह बांधलेला आहे. आणि अशा प्रकारे आणखीन पेडगाव मध्ये भरपूर कामं झालेले आहेत. देवीपाशी सभागृह असेल, त्याच्यानंतर शादीखाना असेल, गावातील अंतर्गत रस्ते असतील, अंडरग्राउंड नाल्या असतील आणि पुढील काळात पण बरेच कामाचं वर्क ऑर्डर आहे ते पेडगाव मध्ये होणार आहे. पेडगाव असेल, सर्कल असेल आणि आमच्या ऐकण्यामध्ये बरेच मतदारसंघामध्ये पण बऱ्याच ठिकाणी साहेबांकडून विकास कामं झालेले आहेत. बरं. मग साहेबच येतील याच्यात निवडून? हो, साहेबच सध्या रेसमध्ये आहेत आणि साहेबच अंतिम स्थितीपर्यंत साहेबच राहतील. साहेबाला टफ कोण देईल तुम्हाला काय वाटतं? पंचरंगी लढतीत समजा पंचरंगी लढतीमध्ये आम्हाला साहेबाबरोबर विटेकर यांची लढत आहे असं वाटतंय. बस, बाकी कोण नाही मग? नाही, बाकी कोणी नाही. चालतंय. तुमचं काय नाव आहे काका? माझं संदीप देशमुख. संदीप देशमुख का? तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल या निवडणुकीला? पाथरी मतदारसंघात सुरेशरावजी वरपुडकर साहेब निवडून येतील. वरपुडकर साहेबच निवडून येतात? हो, कारण की त्यांचं तळागाळापर्यंत काम आहे, जनसंपर्क दांडगा आहे आणि सर्व जाती समावेशक भूमिका असल्यामुळं लोकांची पहिली पसंती सुरेशरावजी वरपुडकर साहेब यांना राहील. कारण की त्यांनी 20-25 वर्षापासून परभणी जिल्ह्यात राजकारण केलंय. कुठल्या जातीभेद नाही. त्यांची जी कारकीर्द आहे ती सर्व समावेशक भावना आहे, सर्व समाजाला धरून चालणारं नेतृत्व आहे, जिल्ह्यातलं खंबीर नेतृत्व आहे. बरोबर. चालतं. त्याच्यामुळं वरपुडकर साहेबाशिवाय पाथरी मतदारसंघाला पर्याय पण नाही. राम राम भाई. नाव काय तुमचं? अनिकेत देशमुख. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? दरवर्षीप्रमाणे वरपुडकर साहेबच येतील. वरपुडकर साहेबच येतील. साहेबांनी कामं केलीत का? छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोठा दिलेला आहे आम्हाला आणि सभा मंडप दिले 2-3. बरं. युवक म्हणून तुझ्या काय अपेक्षा आहेत साहेबाकडून? अपेक्षा काय नाही, जसं आता काम करताय तसं पुढे करत राहा. बरं. साहेबाला टफ कोण दिली यावेळेस निवडणुकीत? कोणीच देऊ शकणार नाही साहेब, वन साइड लागणार आहेत. वन साइड लागतात का? बरं बरं. चालते. काय वाटतं कोण निवडून येईल? वरपुडकर साहेब निवडून येतील अशी आम्हाला 100% खात्री आहे.
पाथरी विधानसभेत काम करतात का साहेब? साहेबांनी भरपूर कामं केली पाथरी विधानसभा मतदारसंघात आणि पेडगाव त्यांचं गावच मूळ गाव त्या गावात सुद्धा त्यांनी भरपूर कामं केलीत. 15 कोटीची पाणी योजना आणि ग्रामपंचायतवाले आमच्या इथले राष्ट्रवादीचे ते श्रेय घेत आहेत. त्याचे सगळे कामं साहेबांनी खूप कामं केलेली आहेत. 2 सभा मंडप दिलेले, एक शादीखाना दिलेला आहे आणि गावात रस्ते सुद्धा साहेबाला टप कोण देईल तुम्हाला काय वाटतं? साहेबाला सध्या टप कोणीच वाटत नाही. फक्त एक साहेबाची जास्त टप राहील तर राजेश विटेकर सोबत राहील, पण ते बी जास्त मतानं साहेब विटेकर सोबत निवडून येते. बरं चालतंय. अजून कोणी तुम्ही बोलता का? बोला की त्याला काय तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? नाव काय तुमचं? रामदास बोचरे काष्टगावकर. रामदास बोचरे. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल इथं? साहेबच नाही साहेबच येतात का निवडून? कामं भरपूर चालू आहेत त्याचे. 100-100 सभा मंडप चालू आहे साहेबाचा. आणि वैयक्तिक जर काही काम असले शासकीय तर ते फोनवरच करतात. फोनवरच करतात. बरं. जरांगी फॅक्टरचा काही प्रभाव पडेल का? पडणार ना, 100% पडणार. साहेबाचा सपोर्ट होता जरांगी फॅक्टरला. जरांगी पाटलाला सपोर्ट होता साहेबाचा. महाराष्ट्रातून पहिल्यांदा राजीनामा साहेबाचा होता. ज्यावेळेस सोनपेठ मध्ये अडवलं साहेबाला आणि राजीनामा द्या म्हणली त्यावेळेस महाराष्ट्रातून पहिला राजीनामा साहेबाचा होता आमदार गाकीचा. पहिलं साहेबांनी दिलेली. राम राम भैया. नाव काय तुमचं? माझं नाव देवा कदम आर्वीच आहे. आर्वीच आहे का? तुम्हाला काय वाटतं इथं कोण निवडून येईल या विधानसभा मतदारसंघात? या विधानसभा मतदारसंघाचा विकास पाहता इथं कोणत्या पण परिस्थितीमध्ये उमेदवार बदलण्याची आवश्यकता आहे. कारण की इथलं जे राजकारण आहे ते विकासाच्या मुद्द्यावर आतापर्यंत कधी मला झालेलं दिसत नाही आणि इथून पुढे पण वाटत नाही की विकासाच्या मुद्द्यावर कधी इलेक्शन होईल. त्याच्यामुळं उमेदवार नवीन नको आहे, जुन्यांचा फार कंटाळा आला. नवीन उमेदवार इथं निवडून येण्याची गरज आहे. चालतं. टफ कोणत्या 2 जणात निवडणूक होईल? समजा टॉपचे 2 उमेदवार कोण असतील इथले? बाकीचे लांब लांब कुठंच नाही. साहेब भाई असेल नवीन चेहरा गरजेचा आहे. नवीन चेहरा. बरोबर. आता पारंपरिक सोडून द्या ना. आता तेच नवीन कोणतरी. नाव काय तुमचं? माझं नाव शेख कादर समंदर आहे. बरं. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल पाथरी विधानसभा मतदारसंघात? पाथरी मतदारसंघाचं सध्याला तर 5-72 आहे. त्यामध्ये अतितटीच्या सामन्यामध्ये सध्या परिस्थितीत सांगता येत नाही किंवा हे परफेक्टली निवडून येईल म्हणून हे सांगता येत नाही पाथरी मतदारसंघात सध्या तरी. बरं. टॉपचे 5 कॅन्डिडेट कोण वाटतात तुम्हाला? आता टॉपचे 5 कॅन्डिडेट मध्ये आता एक वरपुडकर साहेब एक आहे, राजेश विटेकर साहेब एक आहे, त्यानंतर सईद खान आहे, त्यानंतर बाबाजानी दुरानी आहे आणि माधवराव फड. हे 5 जण आहेत. या 5 जणांच्या लढतीत कोण निवडून येईल सध्याच्या याच्यानुसार आकडेवारीनुसार बेजेनुसार निवडून निश्चित विजय कोणाचा होणार हे सांगता येत नाही. टफ फाईट होऊ शकते. टफ फाईट होऊ शकते. खूप झालं उमेदवार हे 5,000च्या आतमध्ये कोणी उमेदवार निवडून येऊ शकतो. बरं. कोणत्या मुद्द्यावर निवडणूक चालेल तुमच्या इथली? सध्या आता निवडणूक हे सोनपेठ शहराला तर प्रत्यक्षात हे 5ही उमेदवारांनी सोनपेठ या शहराला अस्तित्वात धरलेलं नाही. सोनपेठ म्हणजे हे एवढं 12-13 गृहीत धरलेलं नाही. 17,000-18,000चा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघ एकही उमेदवारानं प्रत्यक्षात सोनपेठ शहराला लक्ष दिलेलं नाही. यांना वाटते की एखादा आपण खेडा धरावा, परंतु सोनपेठचा विकास प्रत्यक्षात कोणत्याही उमेदवारांनी प्रत्यक्षात केलेला नसलेला दिसून येत आहे. बरं. सोनपेठचे 5 ठळक मुद्दे कोणते या निवडणुकीत गाजतील असे? आता आमदारकीच्या दृष्टिकोनातून पाहायचं झाल्यास सोनपेठच्या 5 ठळक मुद्द्यात आपल्याला पहिलं सगळ्यात महत्वाचं सोनपेठच्या याच्यात सांगता येईल की रस्त्याचा. कारण की रस्त्याचा प्रश्न हा सोनपेठ दळणवळणाच्या वाहतुकीच्या संदर्भात सोनपेठ शहरात पहिला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे रस्त्याचा हा प्रथमतः आहे. दुसरा जर सोनपेठ शहराच्या दृष्टिकोनातून जर दुसरा मुद्दा घ्यायचा झाला तर आपल्याला सांगता येईल की सोनपेठ शहरात कसल्याही प्रकारचं शुद्ध पाण्याची सुविधा नाही. म्हणजे फिल्टरचं पाणी सोनपेठ शहरात आतापर्यंत अस्तित्वात नसल्यामुळं दुसरं जर सोनपेठ शहराच्या माध्यमातून जर बघायचं झालं तर स्वच्छ पाणी पिण्यायुक्त जे काही फिल्टरचं पाणी पाहिजे. व्यापारीची गुंतवणूक वाढ या सोनपेठ शहरात नाही. यामुळे व्यापाराच्या दृष्टिकोनातून वाढ होण्यासाठी, तिसरं व्यापाराच्या दृष्टिकोनातून व्यापारी येण्यासाठी वाढण्यासाठी आपल्याला त्यासाठी रस्त्याची गरज आहे. चौथं म्हणल्यानंतर सोनपेठच्या विकासाच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर सोनपेठच्या विकासामध्ये फार मोठ्या प्रमाणात खेडेपाडे सोनपेठला 65-70 खेडे अटॅच आहे, परंतु खेड्यापाड्यातली रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे. यामुळे कसे सर्वात महत्वाचा सोनपेठच्या विकासाचं म्हणलं तर रस्ते हेच महत्वाचा मुद्दा राहिलेला आहे. या रस्ते जर झाले तर सोनपेठमध्ये
सोनपेठ हे सोन्याची बाजारपेठ म्हणून ओळखली जात होती, परंतु रस्त्याच्या अभावामुळे सोनपेठची दुर्दशा झालेली आहे आणि सोनपेठला पहिल्यापासूनच तर आज तागायतपर्यंत सोनपेठ हा एकदम परभणीचा शेवटचं टोक असल्यामुळं कोणत्याच प्रतिनिधीचं सोनपेठवर कोणत्याही प्रमाणात लक्ष राहिलेलं नाही आणि मतदानाचं प्रमाण अत्यंत अल्प असल्यामुळं 17-18 हजार असल्यामुळं सोनपेठला एकही राजकारणी लोकांनी लक्ष दिलेलं नाही. परंतु प्रत्यक्षात एकही मतदानाने एकही वोटिंगने एखादा कॅन्डिडेट निवडून येऊ शकतो. प्रत्यक्षात हे सर्व उमेदवारांनी लक्षात घेता सोनपेठ हे पण महत्वाचं शहर आहे, पाथरी मतदारसंघात सोनपेठ हे पण महत्वाचं शहर आहे, हे ओळखून सोनपेठकर पण लक्ष द्यायला पाहिजे. एवढं सगळ्या जे काही पाथरी मतदारसंघात 98 मतदारसंघात उमेदवार जे आहेत त्यांनी सोनपेठकर प्रत्यक्षात लक्ष देऊन सोनपेठचा प्रत्यक्षात विकास करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करावा. बस. जरांगे फॅक्टर किती प्रमाणात महत्वाचा ठरेल इथं या निवडणुकीत? आता मला तर काही तेवढं काही आम्ही मोठा अभ्यासक नाही आणि जरांगे फॅक्टरचं आता मी त्यावर काही भाष्य करू शकत नाही. कारण परंतु लोकसभेचा एवढा मोठा निकाल बदलला तर विधानसभेचा बदलेल का असं वाटतंय का तुम्हाला? त्या हा फॅक्टरवर ते आहे. जरांगे फॅक्टरचं तुम्हाला जर सध्या सांगायचं झालं तर 70-30 होऊ शकतो. ज्या पद्धतीनं पहिले जसं 100 to 100 चाललं, परंतु त्या पद्धतीनं न चालता यावेळी जरांगे फॅक्टर मध्ये 60-40 हे प्रमाण होऊ शकतं. धन्यवाद. थँक्यू.